नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, येत्या 10 तारखेपासून आपली महिला आयुक्तालय पुणे म्हणजेच की परीक्षा अधिकाऱ्याची परीक्षा सुरू होत आहे। तर येत्या 14 तारखेपासून आपली जी आहे की ICDS म्हणजेच की मुख्य सेविकाची परीक्षा सुरू होत आहेत। दोन्हीची पदभरती TCS हीच कंपनी घेत आहे। एकाच कंपनीकडे परीक्षा आहेत आणि जो पेपर पॅटर्न आहे थोडक्यामध्ये दोन्ही जे की आहेत एक्झामची थोडक्यात बदलण्यात आलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं तुमची ऑनलाईन परीक्षा कशी होणारी आहे, कोणत्या प्रकारचा पेपर असतो आणि जो तुम्हाला टाइमर दिलेला आहे परीक्षामध्ये तो कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होणारा असतो आणि जे डिवायडेशन आहे ते कोणत्या प्रकारचं असणार आहे हे संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही फर्स्ट टाइम एक्झाम देत असाल तर आपला आजचा व्हिडिओ हा खूप काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमधून तुमचे सर्व डाउट्स क्लिअर होतील आणि तुम्ही बिंदास एक्झाम देऊ शकाल। तर सुरू करू आजचा व्हिडिओ। तत्पूर्वी जर तुम्ही ICDS चा आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल, ज्या कोणी महिला भगिनीचा अभ्यास अपूर्ण राहिला असेल किंवा त्यांना वाटत असेल की आपलं काही होऊ शकणार नाही, त्यांनी आपला क्रॅश कोर्स नक्की मिळवून घ्या। त्यामध्ये तुम्हाला सर्व काही ICDS परिपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सेलरची लिंक आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व काही मिळवू शकता व ज्यांना परीक्षा अधिकारीचा हवा आहे ते देखील तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता। आता वळूया आपल्या विषयाकडे। तर यामध्ये तुम्हाला तुमच्या समोर सेम ह्या प्रकारची परीक्षेमध्ये स्क्रीन दिसणारी असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट नेम मध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव वगैरे दिसणार असेल, त्यानंतर सब्जेक्ट वगैरे दिसणारे असतील आणि त्यानंतर जो या ठिकाणी लॉग इनचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसत आहे, सेम ह्या प्रकारचा तुम्हाला लॉग इन डॅशबोर्ड त्या ठिकाणी दिसणारा आहे। तर लॉग इन डॅशबोर्ड मध्ये काय टाकायचं आहे, तर यामध्ये तुम्हाला तुमचा जो बैठक क्रमांक आहे, जो तुमचा युजर ID वगैरे दिलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, तो जे की तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर मिळणार असेल, जसं की मी या ठिकाणी टाकून घेत आहे। त्यानंतर तुम्हाला खाली पासवर्ड, तर पासवर्ड मध्ये तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचा असतो, जो की तुम्हाला पासवर्ड देण्यात आलेला आहे, जो काही पासवर्ड त्या ठिकाणी असणारा असेल। तर हे दोन्ही फिलअप केल्यानंतर तुम्हाला खाली जो साइन इन दिसत आहे यावर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं असतं। सेम तुम्हाला ऑनलाईन एक्झाम जे की तुमच्या सेंटरवर तुम्हाला या प्रकारचं पाहायला मिळणार असेल। तर साइन इन वर क्लिक केल्यानंतर सेम या प्रकारचा एक जो काही डॅशबोर्ड आहे त्या ठिकाणी लोड होणारा असेल आणि त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे एक इन्स्ट्रक्शन ओपन होणारे असतील। त्यानंतर साईडला तुम्हाला तुमचं नाव वगैरे या ठिकाणी पाहायला मिळणार असेल आणि जे इन्स्ट्रक्शन आहे ते खूप काळजीपूर्वक तुम्हाला त्या ठिकाणी वाचणं महत्त्वपूर्ण आहे, कारण का इन्स्ट्रक्शन मध्ये पेपर कसा होणार आहे, पेपर मध्ये कोणकोणत्या साईन आहेत जे की तुम्हाला ग्राह्य। जर तुम्हाला समजा या ठिकाणी हे इंग्लिश समजत नसेल तर या ठिकाणी तुम्ही राईट साईडला वर पाहू शकता, कोपऱ्यात लँग्वेज देखील या ठिकाणी चेंज करायला मिळणारे असेल। या ठिकाणी पाहून घ्या की लँग्वेज ऑटोमॅटिकली चेंज झालेली असतील आणि जे काही सर्वसामान्य सूचना आहे ते या ठिकाणी पाहून घ्या की परीक्षेचा पूर्ण कालावधी हा 120 मिनिटाचा आहे, जो काही या ठिकाणी 120 आणि जे डिवायडेशन आहे टाइमचं तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे असं सांगितलेलं आहे। त्यानंतर जे काही तुम्ही उत्तर निवडता ऑनलाईन परीक्षेमध्ये ते उत्तरांचे साइन या ठिकाणी पाहून घ्या। समजा तुम्ही अजून या प्रश्नावर आलेले नाही, त्यावेळेस काय असणार असेल, तो पांढराचा पांढरा साइन असणारा असेल। त्यानंतर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही, तो रेड मध्ये असेल। तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले म्हणजे की ते ग्रीन होणार असेल। तुम्ही या प्रश्नाचे अजून उत्तर दिलेले नाही परंतु ह्या प्रश्नाला आडव्यासाठी चिन्हित केलेलं आहे, म्हणजे की तुम्ही त्याला राखीव ठेवलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो। त्यानंतर ज्या प्रश्नाचे उत्तर दिले गेले आहे आणि पुनर्लोकनासाठी चिन्हित केलेले आहे असे प्रश्न पुनर्मूल्यांकनासाठी विचारात घेतले जातील। म्हणजेच काय, तुम्ही रिव्ह्यू साठी टाकलेला तो प्रश्न असेल तो त्याला ग्राह्य धरणारा असेल। तर थोडक्यात हे काही तुमचे परीक्षेचे जे काही सिम्बॉल्स आहे जे की एक्झाम मध्ये तुम्हाला खूप उपयोगी पडणारे आहेत आणि ऑनलाईन असल्यामुळं घाबरण्यासारखं काही नाही, सर्व काही सिंपलच असतं। आणि समजा काही तुम्हाला अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी तुमचे जे इन्व्हेस्टिगेटर असतात, जे काही परीक्षा असतात त्या सेंटरवर तुमच्या हॉलमध्ये तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता। त्यानंतर प्रश्नांचे उत्तर देणं हे सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं आणि विभागामध्ये जाणे किंवा नेव्हिगेशन करणे। तर या ठिकाणी काय म्हटलं आहे की ह्या प्रश्नपत्रिकेतील विभाग स्क्रीनच्या टॉपवर दर्शवलेले आहेत, विभागाच्या नावावर क्लिक केल्यावर विभागातील प्रश्न दिसतील। म्हणजे तुम्हाला सुरुवातीला जनरलचे प्रश्न सोडवायचे आहेत, मॅथ्सचे प्रश्न सोडवायचे आहेत का, इंग्लिश सोडवायचे आहेत का, मराठी व्याकरण सोडवायचे आहेत, हे तुम्हाला त्या ठिकाणी विभागानुसार सर्व काही दिसणारं असेल। त्यामुळे त्यामध्ये देखील आता घाबरण्यासारखं काही नाही। तर हे सर्व इन्स्ट्रक्शन तुमचे रीड झाल्यानंतर खाली तुम्ही नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक भाषा निवडण्याचा एक ऑप्शन दिसतो, द इन्स्ट्रक्शन आर नॉट अवेलेबल इन द चूजन लँग्वेज। तर या ठिकाणी आपल्याला लँग्वेज निवडायची आहे की आपण कोणत्या परीक्षा भाषेमध्ये
लँग्वेज देणार आहोत. तर ज्यांना कोणाला इंग्लिश कम्फर्टेबल असेल ते इंग्लिशमध्ये देऊ शकतात, ज्यांना मराठी कम्फर्टेबल आहे ते मराठीमध्ये देखील देऊ शकतात. मी इथून भाषा निवडून घेतो, मी मराठीमध्ये निवडतो आणि या ठिकाणी जे काही कंडिशन आहे त्याला ऑन करतो आणि या ठिकाणी आय एम रेडी टू बिगिन. जेव्हा तुमचा ॲक्युरेट टाइम होतो, समजा तुमचा पेपर 11ला सुरू होत आहे आणि 11 असे वाजले की त्या ठिकाणी तुमचा पेपर ऑटोमॅटिकली स्टार्ट होणार असतो. जसं की आय एम रेडी टू बिगिन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपला क्वेश्चन पेपर ह्या प्रकारे जो की येतो, म्हणजे थोडक्यात रेडी होऊन संपूर्ण इन्स्ट्रक्शन होऊन या ठिकाणी येतो. तर या ठिकाणी तुम्ही सेक्शन देखील पाहू शकता, जे काही तुमचे सेक्शन्स आहेत या ठिकाणी मराठी, त्यानंतर इंग्लिश, त्यानंतर जनरल नॉलेज, पुन्हा ॲप्टिट्यूड टेस्ट, हे सर्व सेक्शन्स या ठिकाणी तुम्हाला जे आहे थोडक्यात पाहायला मिळणारे असतील. तर ह्यामध्ये तुम्हाला इथं तुमचा टायमर जो की ऍक्टिव्हेट असेल दिसेल, या ठिकाणी तुम्ही टायमर काउंट करू शकता आणि जो तुमचे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यानुसार तुमचा पेपर असणारा असेल. तर या ठिकाणी आता जो टायमर त्यांनी दिलेला आहे, जे की आपल्याला माहित आहे की जे आयसीडीएसचा पेपर आहे, पहिले 45 मिनिट आणि दुसरे 45 मिनिट असणारे आहेत आणि त्यामध्ये सेक्शन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील. जसं की आता महिला व बाल विकास पुणे आयुक्तालयासाठी जे काही त्यांचे टायमरनुसार जे काही ग्रुपिंग आहे, ग्रुपिंग ए आणि ग्रुपिंग बी मध्ये जे काही ग्रुपिंगचे क्वेश्चन्स त्यांचे अलॉट केलेले आहेत त्या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मिळणारे आहेत. म्हणजेच कसं, समजा मराठीचे 8 क्वेश्चन आपल्याला ग्रुपिंग ए मध्ये दिलेला असेल तर मराठीचे 7 क्वेश्चन आपल्याला ग्रुपिंग बी मध्ये देतात, किंवा मराठीचे पहिले 16 प्रश्न ए ग्रुप मध्ये दिले असतील तर ग्रुप बी मध्ये आपल्याला 17 प्रश्न जे की दिलेले जातात. तर ह्या प्रकारे असतं. प्रश्नांची एक प्रकारे या ठिकाणी लिमिट दिलेली आहे, तरी हे लिमिट जोपर्यंत आपण पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या सेक्शनला जाऊ शकत नाही. तर डेमो प्रश्न या ठिकाणी आपण ऍड केलेले काही दिलेले आहेत या ठिकाणी. जसं की याला आपण असं सिलेक्ट केलं तर या ठिकाणी पहा, ज्या प्रकारे आपण सुरुवातीला सेक्शन पाहिलेले होते जे काही मार्क वगैरे, तर उत्तर दिलेले नाही. तर या ठिकाणी आपण जेव्हा या सेव्ह करू आणि नेक्स्ट जाऊ, त्या ठिकाणी हे ग्रीन झालं म्हणजे की उत्तर दिले. या प्रकारे तुम्हाला सर्व काही क्वेश्चन त्या ठिकाणी सोडवायचे असतात. सेव्ह करा आणि पुढे जा, सेव्ह करा आणि पुढे जा, ह्या प्रकारे तुम्हाला सर्व एक्झाम त्या ठिकाणी सोडवायची असते. तर हे सर्व काही डेमोसाठी क्वेश्चन देण्यात आलेले आहेत आणि डेमो मध्ये काही साधारणतः क्वेश्चन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला ही डेमो टेस्ट द्यायची असेल तर याची लिंक आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून तुम्ही देऊ शकता. आणि ज्यांना कोणाला खऱ्या परीक्षेचा अनुभव घेण्यासाठी आपले ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करायचे असतील, ते देखील आयसीडीएस साठी स्पेशली आपले ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण ऑलरेडी रेडी करून ठेवलेले आहे, जे की आपल्या सेलरकडे तुम्ही मेसेज करून सर्व काही मिळवून घेऊ शकता. तर या ठिकाणी पाहून घ्या, या प्रकारे जे सेक्शन ऑटोमॅटिक चेंज होत असतात. ऑटोमॅटिक चेंज, तुम्ही जसं प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट कराल त्या प्रकारे सर्व काही ऑटोमॅटिकली या ठिकाणी चेंज होत जात असतं. तर या ठिकाणी मी इंग्लिशचा सेक्शन सोडवत आहे, तर इंग्लिश मध्ये देखील जे काही सेक्शन्स आहेत ते ऑटोमॅटिकली नेक्स्ट होत आहे. त्यानंतर मी जनरल नॉलेजच्या सेक्शनला आलो. जनरल नॉलेजच्या सेक्शनवर देखील क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली चेंज होत जे की पुढे जात आहे. समजा तुम्ही वेळेच्या आज जरी तुम्ही पटपट करून जरी तुम्ही हे सेक्शन सोडवला तरी तुम्हाला सेक्शन बी जो की मिळणारा नाही, कारण का जे आपल्याला टायमिंग दिलेला आहे, जसं की आयसीडीएस ची आपल्याला माहिती आहे पहिले 45 मिनिट, तर पहिल्या 45 मिनिटांमध्ये फक्त आपल्याला पहिल्या ए सेक्शनचाच या ठिकाणी आपल्याला जो की पेपर सोडवता येणारा असेल, म्हणजेच की तो सेक्शन कंप्लीट होजेपर्यंत दुसरा सेक्शन आपल्याला मिळणारा नाही. जो ग्रुप ए मध्ये आपल्याला 45 मिनिटं 50 क्वेश्चन आहेत ते कंप्लीट केल्यानंतरच आपल्याला बी मध्ये जो टायमर आहे या ठिकाणी चालत, तो टायमर संपल्यानंतरच आपल्याला तो दुसरा सेशन ऑटोमॅटिकली चालू होणारा असेल. तर हे खूप चांगली पद्धत आहे त्यांनी केलेली, कारण का बरेच विद्यार्थी जे आहे जे की वेळेच्या अगोदरच पेपर सोडून जे की सबमिट होण्याचा वेट करत होते आणि सबमिट देखील हे वेळ संपल्यानंतरच सबमिट होत असतो पेपर. वेळेच्या अगोदर आपल्याला सबमिट देखील ऑटोमॅटिक करता येत नाही. जर तुम्हाला समजा काही प्रश्न सोडवण्यामध्ये राहून गेले आणि त्या ठिकाणी सबमिट तुम्हाला होत नसेल तर सबमिट जे आहे वेळ संपल्यानंतर ते ऑटोमॅटिकलीच करून घेत असतं. जे सिस्टम असतं ते ऑटोमॅटिकली सबमिट त्या ठिकाणी करून घेत असतं. तुम्हाला अजिबात सबमिट करण्याची देखील गरज नाही. आणि अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना असा पडतो की सर मी पेपर सबमिट केला नाही, तर पेपर सबमिट केला तरी काही हरकत नाही, पेपर हा ऑटोमॅटिक सबमिट होत असतो आणि त्यानंतर तुम्ही पेपर फायनली सक्सेस त्या ठिकाणी देऊ शकता. तर या ठिकाणी मी आता ॲप्टिट्यूडच्या सेक्शन मध्ये आलेलो आहे. तर ॲप्टिट्यूडचे हे प्रश्न जे काही त्यांना अलॉटमेंट करून दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी ॲप्टिट्यूडचे प्रश्न थोडक्यात सोडवू शकतो. तर या प्रकारे तुमचा पेपर थोडक्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने असणारा आहे. पेपरमध्ये असे 2 सेक्शन असतील जे की आपल्याला टायमर लावून या ठिकाणी सोडवायचे असतात. तर हे पहा, मी जसं काही हे प्रश्न सोडवलो त्यानंतर परत माझा मराठीचा सेक्शनला ते ऑटोमॅटिकली आणून दिलेलं आहे. तर हा वेळ संपल्यानंतर म्हणजेच की आता सध्याला 25 मिनिटं चालू आहेत जे की उर्वरित अजून राहिलेले आहेत. हा पेपर सेट ए चा जो की संपण्यासाठी हे 25 मिनिटं संपल्यानंतर ऑटोमॅटिकली माझा सेट
सेट बी जो की हा सुरू होणारा असतो. या प्रकारे थोडक्यामध्ये ग्रुपचा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे, क्वेश्चनचं डिवायडेशन केलेलं आहे. तर थोडक्यामध्ये अशी तुमची ऑनलाईन परीक्षा होणारी असेल. तर ज्या काही महिला भगिनींना किंवा जे आपले विद्यार्थी मित्र असतील त्यांना कन्फ्युजन होत असतं, आय होप की या व्हिडिओ नंतर तुमचे सर्व कन्फ्युजन दूर झालेले असतील. आणि समजा या व्यतिरिक्त जरी तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता. आणि ज्यांना कोणाला आपले सर्व काही टेस्ट सिरीज किंवा नोट्स हवे असतील, आयसीडीएसचा क्रॅश कोर्स घ्यायचा असेल, त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. तुम्हाला त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारी असेल, जे की परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणारे असतील आणि एक्झाम क्रॅक करण्यासाठी ते तुम्हाला अतिशय मदतगार असणारे असतील. आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन टेस्ट सिरीज घ्यायचे आहे ते देखील ऑनलाईन टेस्ट सिरीज घेऊन प्रॅक्टिस करू शकता. तर असा होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.